नमस्कार, NDTV मराठीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे की पुण्यातील पोर्शे अपघातानंतर अक्षरशः सगळ्यांचे डोळे उघडे राहिलेले होते, कारण तो अपघातच तसा होता। आपण बघितलं की एक अल्पवयीन मुलगा तिकडे मद्यप्राशन करून आलेला होता आणि त्याच्यामुळे 2 जणांचा जीव देखील गेलेला होता। पण त्यानंतर झालं काय? काहीच नाही। आत्ता देखील त्याचा खटला चालू आहे आणि त्यानंतर इकडे जे कोरेगाव पार्कमध्ये असलेले जे क्लब्स आणि पब्स आहेत ते देखील फुल फ्लेजेडली चालतायत। तर याचा नेमका त्रास काय होतो आणि इतक्या दिवसांपासून जे क्लब्स आणि पब्स जे फुल फ्लेजेडली चालू आहेत त्याचा नेमका त्रास काय होतो हे जाणून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत आहेत इकडचेच काही रहिवासी। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। सर, मी जसं म्हणलं की काही क्लब्स आणि पब्स फुल फ्लेजेडली चालू आहेत, त्याच्यात अनेक त्रुटी देखील आहेत। तर नेमकं या पब्स आणि क्लब्सच्या काय त्रुटी आहेत? तिकडे काही इल्लीगल पण चालू असतं का? काय नेमका त्याची परिस्थिती आहे? कारण आपण बघितलं की पोर्शे अपघात हा खूप दुर्दैवी होता आणि खूप भयानक होता। हा पुणे आपण ज्याला विद्येचं माहेरघर म्हणतो, अशा पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये आम्ही डीमार्ट लेनमध्ये राहतो आणि या कल्याणीनगर एरियामध्ये जेवढे स्टेशनरीचे दुकान आहेत त्याच्यापेक्षा तिप्पट चौपट बार्स अँड रेस्टॉरंट्स आहे आणि मोस्ट ऑफ देम ते इलिगली ऑपरेट करतात आहे। इथे डीमार्ट लेनमध्ये आमच्याकडे किंवा दुसऱ्या ठिकाणी पण इथे रूफटॉपवरती रेस्टॉरंट पब्स आहेत, त्यांचं आम्हाला आमच्या माहितीनुसार त्यांच्याकडे फक्त कॅफेटेरियाचा लायसन्स आहे, पण ते इथे डिस्कोथेक्स आणि सगळं चालवतात, विच इज अ बिग सिक्युरिटी, म्हणजे फायर हजार्ड वगैरे दुसऱ्या आहेच गोष्टी बेसिक, पण ते इलिगली ऑपरेट करतात आहे कारण की त्यांचं लायसन्सच फक्त कॅफेटेरियाचं आहे। आणखीन ते पब्स करतात आहेत, आता त्याच्यामुळे किंवा डिस्कोथेक करतात आहे, त्याच्यामुळे खूप नॉईज पॉल्युशन असतो। त्यांना रात्री 1:30 वाजेपर्यंत चालवायची परमिशन दिलेली आहे, विच इज बियॉन्ड लॉजिक, कारण रात्री 1:30 वाजेनंतर मग त्यांचे लोक खालती येतात, मग त्याच्यानंतर आफ्टर पार्टी होते। आणखीन इथे तुम्ही आत्ता आला तेव्हा बघितलंच असेल की खूपच नॅरो लेन्स आहे, यायला ॲक्सेस रोड खूप नॅरो आहे। तर रात्री 1:30-2 वाजेनंतर आणखीन 3-4 वाजेपर्यंत सकाळी कार्स येतात, हॉंकिंग होतं, लोकांमध्ये भांडणं होतात कारण की ते प्यालेले असतात, मग त्यानंतर ड्रंक ड्रायव्हिंग होतं। तर आपल्याला जसा तो दुर्दैवी अपघात झाला तसा परत अपघात व्हायची वाट बघायची गरज नाही आहे आणि त्याच्या आधीच आपल्याला हे सगळ्यांना थांबवलं पाहिजे। पण आम्ही याच्याकरता मेधाताई कुलकर्णींनाही भेटलेलं आहे, त्यांना आमच्या या एरियाच्या 25 सोसायटीजकडून लेटर्स दिलेले आहेत आणि ते आम्हाला मदत करतात आहे। आणखीन थोडी प्रगती झालेली आहे, पण हे सगळे अनवतरत आत्ता पण सुरू आहे, आणखीन काहीच थांबत नाही। आणखीन आम्हाला रात्री इथून घरातून निघणं अशक्यप्राय झालेलं आहे। आता तुम्ही एक सर्वे रिपोर्ट देखील केलेला होता, त्या सर्वे रिपोर्टमधनं नेमकं तुम्ही काय काय त्यातनं समोर आणण्याचा प्रयत्न केला होता? काय काय तुम्ही तुमच्या बाजू या पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असू दे किंवा इतर कुठले जे डिपार्टमेंटमधले विभागाचे अधिकारी असू दे त्यांच्यासमोर काय काय गोष्टी मांडलेल्या होत्या? हा रिपोर्ट जरा दाखवा। हां, आम्ही काय म्हणतात जेवढे लोकांकडे भेटलो आहे सगळ्यांच्या याच्यात रिपोर्ट्स आहे, आणखी याच्यात पिक्चर्स वगैरे जेवढे लेटर्स आमचं झालेलं आहे, कम्युनिकेशन झालेलं सगळं इकडे जिकडे आपण आत्ता थांबलो आहे त्याचं नेमका रिपोर्ट काय आहे? तिकडे त्या रिपोर्टमधनं काय समोर आलेलं आहे? तुम्ही जो सर्वे केला होता हा सर्वे कधी केला होता आणि त्या सर्वेमधनं काय काय त्यातनं गोष्टी बाहेर आलेल्या होत्या ते जरा इकडे सांगा। हा सर्वे आमचा 28 फरवरी 2025चा आहे, आणखीन 3 मार्च 2025चा आहे। तर या जागेला 2दा लायसन्स त्यांचा रद्द झालेला आहे आणि तिसऱ्यांदा परत सुरू झालेला आहे। ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जेव्हा पोर्शे अपघात झालेला होता तेव्हा युनिकॉर्न नावाने इकडे जो पब आहे तो चालवण्यात आलेला होता, पण त्यानंतर जेव्हा त्यांचं लायसन्स कॅन्सल करण्यात आलं होतं त्याच्यानंतर आत्ता सद्यस्थितीला बजेट रूम या नावाने, बजेट रूम बाय युनिकॉर्न अशाने ते चालवण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा एक रूफटॉप आहे। रूफटॉपवरनं आपण बऱ्याचदा अनेकदा बघितलंय की किती आक्षेप घेतला जातो। खरं तर रूफटॉपची परमिशन ही नाहीच आहे, तरी देखील बजेट रूम बाय युनिकॉर्न नावाने हे चालवण्यात येत आहे। त्यासोबतच अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे अधोरेखित करावीशी वाटते की नुकतंच NDTV मराठीने ही सुद्धा गोष्ट अधोरेखित केलेली होती की अनेक जे मद्याचे जे परवाने आहेत ते ट्रान्सफर केल्या जातात। गेल्या काही दिवसांमध्ये तब्बल 326 हे जे मद्य परवाने आहेत ते ट्रान्सफर करण्याचा अर्ज हा करण्यात आलेला होता। ही त्यातलीच एक केस आहे का असा इथे प्रश्न उपस्थित होतो, कारण जेव्हा परवाना रद्द होतो तरी सुद्धा नाव बदलून याच सोसायटीमध्ये याच बिल्डिंगमध्ये जिकडे विविध कॉल सेंटर आणि विविध ऑफिसेस आहेत तिकडेच चालवण्यात येतं। मग हा नेमका दोष कोणाचा? तर सर हा सर्वे काय आहे? हा सर्वे तुम्ही याच्यात बघितलं आहे, डॉक्युमेंटवर फोकस केलं तुम्ही तर चेंज ऑफ यूज व्हायोलेशन्स आहे, रूफटॉप बार्स अँड पब्स आहे विच आर डीम्ड इलिगल,
मुंबई एक्साईज डिपार्टमेंटकडून पण रिइश्यू झालेले लायसन्स आहे त्यांच्याकडे. परमिट रूमचे व्हायोलेशन आहे, म्हणजे जेवढ्या लोकांना त्यांना परमिशनच नाही आहे, आणखीन ते लोक काही दुसरंच तिथे धंदा करतात आहे. फायर सेफ्टी हजार्ड आहे. जर तुम्ही वरती गेला तर फक्त 2 लिफ्ट आहे, तिथे एनी गिव्हन पॉईंट इन टाईम 150-200 लोक असतात, आणि तिथे जर फायर झालं तर यंग लाईव्ह आर ॲट रिस्क. सो इट्स अ बिग इश्यू. सो सगळे ह्याच्यात आम्ही मांडलेलं आहे. अजून पुढचं महत्त्वाचं तुम्हाला काही ते फायर सेफ्टी तर आहेच आहे, त्यासोबतच हे लायसन्सचं झालं. अजून तुम्हाला रहिवासी म्हणून इकडचा काय त्रास होतो? गव्हर्नमेंटने त्यांना 1:30 वाजेपर्यंत ऑपरेट करायची परमिशन दिली आहे. आय थिंक दॅट इज रॉंग इन फर्स्ट प्लेस. त्यांना ते 1:30 वाजेची परमिशन लॉस ऑफ बिझनेस करता दिली होती, आणि आता ते सगळं होऊन 2-3 वर्षापेक्षा जास्त झालेले आहेत. त्यांचं लॉस ऑफ जे पण होतं ते सगळं कव्हर झालेलं आहे. सो इट शुड बी रिव्हर्टेड बॅक टू 11 o'clock फर्स्ट ऑफ ऑल, किंवा 10:30 करा तुम्ही. पण लिगल यूज करा, इलिगल काम धंदे करू नका. आणि 1:30 वाजेनंतर पण इथे मग नंतर आफ्टर पार्टी सुरू होतात, त्याच्यामुळे 1:30 वाजेपर्यंत जरी असलं बिझनेस आवर्स तरी त्याच्या 2-3 तास नंतरपर्यंत इथे कल्ला सुरू असतो, भांडणं होतात. आणखीन विविध प्रकारचे ड्रग अब्यूज वगैरे पण तुम्हाला इथे मिळतील. जर तुम्ही सकाळी येऊन इथे फिरला तर तुम्हाला रस्त्यावर बियर किंवा दारूच्या बॉटल्स, आणखीन ड्रग्सचे सिरिंजेस वगैरे तुम्ही येऊन कधी पण बघू शकता. रहिवासी म्हणून तुम्हाला तुमच्या सुरक्षतेवरती प्रश्न आलेला वाटतो का? कारण आपण बघतोय पुणे शहरातच, फक्त कोरेगाव पार्क किंवा कल्याणी नगर नाही, पुणे शहरातच हा सगळ्यात मोठा आत्ता प्रश्न आहे की पुणे शहर सुरक्षित आहे का? इतर ठिकाणी तर तोडफोड होते, गाड्यांची तोडफोड कोयते वापरून, पण इकडे हे जे मद्यप्राशन चालतं किंवा ड्रग्ज कन्झम्पशन चालतं, तर त्याच्या अनुषंगाने तुमच्या सुरक्षतेवरती प्रश्न येतोय का? नक्कीच खूपच मोठा प्रश्न आहे. तुम्ही रात्री इथे फिरू शकत. जर तुम्ही फिरला रात्री तर तुम्हाला चान्सेस की तुम्हाला कोणी गाडी एक ड्रंक ड्रायव्हर असेल तर उडवून देईल. आणखीन आपण जसं आधीच म्हटलं की आपल्याला ते असा परत ॲक्सिडेंट होण्याची वाट नाही बघायची, त्याच्या आधीच हे सगळं कंट्रोल केलं पाहिजे. तुम्हाला बाकी लोकांशी पण बोलाल तर कळेल की इथे म्हणजे सेक्शुअल हॅरासमेंट आणखीन असे पण बरेच केसेस झालेले आहेत. आणखीन दिस इज टोटली अनएक्सेप्टेबल. पुणेचा हा योग्य ती कारवाई गेलेली नाही आहे सेक्शुअल हॅरासमेंट झाल्यानंतर सुद्धा? नाही, कारण त्याला पण रिपोर्ट असं होत नाही ते डायरेक्ट. आणखीन खूप दुसरे पण इश्यूज आहे. म्हणजे आता प्रत्येक गोष्टीशी रिपोर्ट नाही करतायत. तुम्ही इथे रात्री फिरू शकत नाही, कारण की ड्रग म्हणजे ते लोक दारू पिऊन ड्राईव्ह करतात आहे. आपण म्हणजे त्याची वाट नाही बघू शकत. आणखीन इट्स नॉट सेफ टू गेट आउट इन द इव्हनिंग. म्हणजे 2 शब्द सांगितलं तर इट इज नॉट एट ऑल सेफ. रात्री फिरणं इथे शक्य झालेलं आहे आता. नक्कीच आपण बघितलं की अनेक त्रुटी ह्याच्यामध्ये आहेत, मग ते कायदेशीर असू दे किंवा इतर कुठल्या पद्धतीने असू दे. जर तुम्ही या बोर्डकडे बघितलं तर या बोर्डवरती देखील सुद्धा बघा युनिकॉर्न हाऊस आणि इकडे एल्ड्रो या नावाने हे बोर्ड आहेत. खरं तर पोर्शे अपघात झाल्यानंतर या दोन्हीचे परवाने हे रद्द करण्यात आलेले होते. रूफटॉपला देखील परवानगी नसून सुद्धा इथे ज्या बिल्डिंगमध्ये मी आत्ता उभी आहे तिकडे हे चालू आहे, आणि इकडच्या 1 किलोमीटरच्या अंतरावरती हा पोर्शे अपघात झालेला होता. तर आता नेमकं प्रशासन करते काय याच्यावरती प्रश्न उपस्थित होतोय. त्यासोबतच इकडनं आपण पुढे देखील जाणार आहोत, कारण हा एकटाच असा क्लब किंवा पब नाही आहे की जिकडे अनेक त्रुटी आहेत. याच परिसरामध्ये जिकडे रहिवासी राहतात, जिकडे रेसिडेन्शियल एरिया आहे तिकडे अनेक त्रुटी आहेत. तर आपण थोड्याच वेळात तिकडे सुद्धा जाऊया. आत्ता कल्याणी नगरच्या परत एकदा अशा एका स्पॉटला मी आलेली आहे की जिकडे पब किंवा आपण रेस्टॉरंट अँड बार म्हणू शकतो की जे एका रेसिडेन्शियल एरियामध्ये फुल फ्लेजेडली चालू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे इकडे सुरू केलेलं आहे. खरं तर सगळ्यात पहिले त्याची सुरुवात अशी होते की NOC खरं तर त्या पबसाठी बनलेलंच नव्हतं. मग तिकडे एक क्लाउड किचन येणार होतं किंवा एक कमर्शियल ऑफिस तिथे बनणार होतं, पण त्याच्याऐवजी आलं काय तर पब. त्याच्यात भरपूर त्रुटी आहेत, भरपूर गोष्टी आहेत की ज्याच्यावरती प्रश्न असा उपस्थित होतो की नेमकं इथे प्रशासन करतंय काय. कारण जर इकडे मी आत्ता जिकडे थांबले तिकडनं जर आपण बघितलं, हे जे ही जी भिंत आहे किंवा इकडनं जे रूफ आहे ते डायरेक्ट एका गॅलरीला कनेक्ट होतं. तिकडनं जे चिमणी आहे त्या चिमणीतून सारखा धूर येतो. त्या एका बाईच्या घरात सातत्याने तो धूर जात असतो. त्यासोबतच तिकडे एक लहान मुलगा देखील आहे तिचा.
त्यामुळे तिला गॅलरी देखील उघडता येत नाही. तिकडे ट्रान्सफॉर्मरसुद्धा आहे. जर चुकून एखादी अशी घटना घडली जी की होऊ नये, पण जर अशी घटना घडली, चुकून आगीची घटना घडली तर कसं करणार? कारण ह्याच्या बाजूलाच परगोला नावाचं जे हे रेस्टॉरंट अँड बार आहे किंवा पब आहे, त्याच्या बाजूलाच डे केअर सेंटर देखील चालू असतं, जिकडे लहान लहान मुलं हे दिवसभर असतात. पण नेमकी याच्या त्रुटी काय आहेत, काय नेमकं समस्यांना सामोरं जावं लागतंय ते जाणून घेण्यासाठी आत्ता माझ्या सोसायटीतले काही रहिवासी आहेत, हे चेअरमन आहेत, ते माझ्यासोबत आहेत. ते सांगणार आहेत की नेमकी काय त्रुटी होते. सर, किती वर्षांपासून हे इकडे होतं आणि सुरुवात करूया की NOC पासनं सुरुवात करूयात आणि नेमकं आत्ता नेमकी स्थिती काय आहे? हे पब आणि रेस्टॉरंट आणि बार हे 2019 पासून चालू आहे. ह्याच्या आधी इथे नॉर्मल ऑफिस होतं, जिथे आम्हाला त्रास नव्हता, कारण ऑफिस आवर्समध्ये काम व्हायचं, सॅटर्डे संडे बंद राहायचं. पब आणि बार आल्यापासून सर्वात मोठा प्रश्न हा आहे की जेव्हा NOC देण्यात आलेली नाही आहे, तेव्हा पब आणि बार आणि रेस्टॉरंट चालू कसं झालं? कारण की रहिवाशांची किंवा रेसिडेन्शियल सोसायटीची NOC लागते, त्याशिवाय हे चाललं आहे. हा एक उल्लंघन नंबर 1. उल्लंघन नंबर 2 हे आहे की जेव्हा, एक मिनिट तुम्हाला इकडे थांबवते, की NOC जर तुम्ही दिलंच नव्हतं याच्यासाठी, मग इकडे सुरू कसं झालं? NOC कुठून आलं त्यांच्याकडे? मला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आहे. जर त्यांना सगळ्या गोष्टी जर मॅनेज करता येत असतील तर हे कदाचित एक फॉर्जरी लेटर करूनही ते करू शकतात. कोणी त्यांना थांबवू नाही शकत. दुसरी गोष्ट म्हणजे की जिथे आधी पार्किंग होतं, ऑफिसचं जिथे पार्किंग होतं, आजच्या तारखेला तिथे त्यांचा बार चालतो आणि ओपनमध्ये सर्व लिकर आणि ड्रिंक्स सर्व केले जातात, जे तुम्ही म्हणालात तसंच शेजारीच असलेल्या डे केअर सेंटरवरही कसे आपण संस्कार देतो हे पण आपण बघू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे तिथे असलेला समोरचा रस्ता इतका छोटा आहे की तो ॲक्च्युली 4 मीटरचा रस्ता आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्याच एका आदेशानुसार 2023मध्ये त्यांनी हे काढलेलं होतं की 12 मीटरच्या खालचा जर रस्ता असेल तर तिथे पब किंवा रेस्टॉरंट किंवा बार चालवायला परमिशन मिळणार नाही. म्हणजे आता किती उल्लंघनाचा विचार करायचा. दर शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी इथे रात्री 2-3 वाजेपर्यंत दंगा मस्ती, नाच गाणं, आवाज, भांडणं, तंटे, पार्किंगचे आवाज, हॉंकिंग, हे सगळं चालू असतं. गेले कित्येक वर्ष आम्हाला शांतपणे झोप नाही आहे. आमच्या घरच्या लोकांच्या तब्येती यामुळे बिघडलेल्या आहेत. माझे वडील 90 वर्षाचे आहेत. त्यांची हालत ही होती की 3 महिन्यापूर्वी मला त्यांना हॉस्पिटलाइज करायला लागलं आणि आज मी त्यांची देखभाल करते. माझं कामधंदा सोडून मला हे सगळं करायला लागतं. एवढे सगळे इश्यूज असूनसुद्धा मला फक्त एकच म्हणायचं आहे की माननीय मुख्यमंत्री जेव्हा उभं राहून म्हणतात की आम्हाला अहवाल मिळालेला आहे की इथे कल्याणीनगरमध्ये सगळं कायदेशीर पद्धतीने सुव्यवस्थितपणे चाललेलं आहे, तर माझं त्यांना एकच म्हणणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला हा अहवाल सुपूर्द केला त्याला तुम्ही माझ्याकडे पाठवा. मी माझ्या खर्चाने त्याला 1 महिना माझ्या घरात ठेवतो आणि त्यांना वस्तुस्थिती पाहू द्या की इथल्या रहिवाशांना काय त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कल्याणीनगर कोरेगाव पार्क हे समृद्ध ठिकाण आहेत. आज त्याची झोपडपट्टीसारखी परिस्थिती करून ठेवलेली आहे. आज आम्ही सर्वात जास्त प्रॉपर्टी टॅक्स देतो PMCला आणि PMC आमचं काहीही ऐकत नाही. तुम्ही जर विचारलं तर मी पोलीस, PMC, एक्साईज डिपार्टमेंट, कमिशनर ऑफिस, कलेक्टर ऑफिस ह्या इथपर्यंत ही जी फाईल आहे हे अशा आमच्याकडे भरपूर दुसऱ्या वेगवेगळ्या दर एक इन्स्टिट्यूटच्या फाईल, दर एक एस्टॅब्लिशमेंटच्या फाईल आहेत. आम्ही हे रिप्रेझेंटेशन करून थकलो आहे, पण कोणीही ऐकत नाही आहे. आणि सर्वात मोठं म्हणजे जे परवाचं विधान होतं हे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखा प्रकार केलेला आहे असं आम्हाला वाटतं. ते तर झालं. आता तुम्ही हा जो सर्वे केला आहे, या सर्वेमध्ये नेमकं तुम्हाला काय काय आढळून आलं आणि कधी केला होता नेमका हा सर्वे? आम्ही मार्च आणि एप्रिलमध्ये केलेला होता, जेव्हा इथे जेवढे पण एस्टॅब्लिशमेंट चालू आहे ते कशा पद्धतीने चालू आहे, काय परमिशन्स आहे ते बघायला केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जिथे शोरूमची परमिशन आहे तिथे रेस्टॉरंट चालतं आहे, जिथे ऑफिसची परमिशन आहे तिथे पब आणि बार चालतं आहे, त्याच्या शेजारी दाराला म्हणजे भिंतीला लागून एक तुमचं आपलं प्ले ग्रुप आणि हे सेंटर चालतं आहे. अशा काही जे म्हणतो आपण अवैध गोष्टी आमच्या लक्षात आल्या. त्याचा पूर्ण अहवाल आम्ही सादर केलेला आहे ऑथॉरिटीजना. आम्ही जर वाट बघ आम्ही सभ्य आणि जबाबदार नागरिक असून आम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गुंडेवर्दीवर उतरू नाही शकत. आम्ही रिप्रेझेंटेशन करू शकतो, आम्ही आवाज वाढवू शकतो आणि आमची हीच अपेक्षा आहे की ह्या माध्यमाद्वारे योग्य व्यक्तींपर्यंत हा आमचा आवाज पोहोचेल.
सर, एक शेवटचा प्रश्न की जेव्हा हा तुम्ही अहवाल किंवा तुमचं हे जे रिप्रेझेंटेशन होतं, जेव्हा तुम्ही अधिकाऱ्यांकडे दाखवलं, तर तेव्हा त्यांचं त्याच्यावरती उत्तर काय होतं? त्यांचं उत्तर हेच होतं, आता होतंय कसं, जसं मी सांगितलं की ह्याच्यामध्ये PMC इन्वॉल्ड आहे, एक्साईज डिपार्टमेंट इन्वॉल्ड आहे, पोलीसचं ट्रॅफिक डिपार्टमेंट इन्वॉल्ड आहे, कलेक्टर ऑफिस इन्वॉल्ड आहे, बाकीचे लोक जे हेल्थ डिपार्टमेंट इन्वॉल्ड आहे, ह्यांच्याकडे रिप्रेझेंटेशन ते लोक फक्त बाय चळणी करून एक दुसऱ्याकडे बोट दाखवतात की हे आमचं काम नाही आहे, ह्यांचं काम आहे, आणि हा फक्त टाईमपास चाललेला गेले कित्येक वर्ष, आणि आम्हाला याचं उत्तर मिळत नाही. बरोबर, जसं काका म्हणाले की टाइमपास चाललाय गेले अनेक वर्ष, कारण इकडे त्याच्यावरती योग्य ती कारवाई तर दूरच सोडा, पण इकडे सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो की जिकडे ऑफिसची परमिशन असते तिकडे येऊन एखादं पब किंवा रेस्टॉरंट अँड बार चालू कसं शकतं. त्यासोबतच ठीक आहे, तिकडे सुरू पण केलं, त्याच्या बाजूला एक डे केअर सेंटर आहे. तिसरं म्हणजे की इकडे रहिवासी राहतात, तिकडे ते चिमणी लावले, सगळा धूर त्यांच्या घरामध्ये जातो. वारंवार ह्याच्यावरती प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवेंद्र फडणवीस जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते म्हणतात की सगळं सुरळीत चालू आहे. तर मग जसा ह्यांनी प्रश्न उपस्थित केला की खरंच जे कुठल्या अधिकाऱ्यांनी इकडे तो जो अहवाल दिलेला आहे त्यांच्यापर्यंत, ते म्हणतात सगळं सुरळीत चालू आहे, तर मग इकडे येऊन ते राहत का नाही, आणि खरंच 1 महिना राहून हे बघत का नाही की रहिवाशांना नेमकं कुठल्या त्रासातून जावं लागतं. तर या सगळ्याला जबाबदार कोण, तर हा आता खूप जुना प्रश्न झाला. पण मुळात म्हणजे आता हे सगळं चालू झाल्यानंतर त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणार कोण, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. इकडनं पुढे अजून देखील भरपूर असे लोकेशन आहे जिकडे आपण जाणार आहोत, पण इकडे सगळ्यात मोठा प्रश्न हा उपस्थित होतो, कारण इकडे बाजूला डे केअर सेंटर आहे, लहान लहान मुलं इथे येतात, तरी देखील त्याच्यावरती काही कारवाई होत नाही. खुलेआम मद्यप्राशन होतं, सिगरेटी मारल्या जातात, आणि इकडे त्यांना आवाज उठवून सुद्धा जर काही ॲक्शन होत नसेल तर आपले जे प्रशासन आहे ते झोपलंय का, हा प्रश्न इथे उपस्थित होतो. मी आता तिसऱ्या लोकेशनवरती आलेले, जिकडे कॉबलर अँड क्रू नावाचं एक पब फुल फ्लेजेडली चालू आहे. इकडे ज्या लोकेशनवरती मी आता आहे कल्याणी नगरच्या, तिकडनं जवळपास 700 मीटरच्या अंतरावरतीच जो पोर्शे अपघात झाला, जो दुर्दैवी अपघात होता, ज्याच्यात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तो घडला होता. आत्ता हे तिसरं लोकेशन आहे. त्या अगोदर ज्या आपण पहिल्या 2 लोकेशन्सवरती गेलो होतो ते देखील 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे. तर इकडचे पण देखील भरपूर अशा काही त्रुटी आहेत, भरपूर असे काही प्रॉब्लेम्स आहेत. तर ते जाणून घेण्यासाठी आत्ता माझ्यासोबत इकडचेच काही रहिवासी आहेत जे अगदीच 100 किंवा 200 मीटरवरती राहतात. कॉबलर अँड क्रू या पबचा नेमका काय प्रॉब्लेम आहे सर? काय तुम्हाला जे समस्या आहेत त्यांना सामोरं जावं लागतं? जसं आता कल्याणी नगरमध्ये जे बाकीचे पब्स आहेत त्यातला हा एक पब आहे ज्याच्या तुम्ही जर परमिशन जर बघितली असेल, PMCने दिलेली परमिशन ते ॲक्च्युली नाही दिली पाहिजे नव्हती. कारण त्याच्या बाबतीत जे नियमावली असती, मुख्यतः म्हणजे कॉबलर अँड क्रूला स्वतःची पार्किंग स्पेस नाही आहे. जर तुम्ही तिकडं बघितलं तर सगळ्या रस्त्यावर गाड्या पार्क केलेल्या असतात. त्याच्यामुळं रात्री जे हॉंकिंग हा जो प्रकार आहे वाढतो. त्याच्यामुळं बाकीच्या इकडे जे आवाजामुळे इकडचे रहिवासी त्यांना त्रास होतो. हा एकदम बेसिक प्रॉब्लेम आहे. दुसरी गोष्ट, आता त्यांनी जी परमिशन दिलेली आहे, पण परमिशनच्या अगेन्स्ट त्यांची नियमावली ते मान्य केलेली आहे का कॉबलर अँड क्रूच्या इकडे? नाही. तुम्ही जर बघितलं त्यांचं जे पार्किंग स्पेस आहे त्या पार्किंग स्पेसला त्यांनी किचनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. बरोबर, दॅट इज वन ऑफ द मेन प्रॉब्लेम. त्यांनी जे कन्स्ट्रक्शनचे नियमाने पाळली पाहिजे नव्हती की जिकडे भिंतीची हाईट आहे त्या भिंतीच्या हाईटला पण त्यांनी वाढवून ठेवलेलं आहे. बरोबर. आणि तिकडे जो आहे ते परमिट रूम हा प्रकार केलेला आहे की आतमध्ये माणसाने तिकडे जे काय बसून कस्टमरने बसून जे काय त्यांना मद्यप्राशन केलं पाहिजे ते करू शकतात. पण तिने तो ओपन स्पेस डायनिंग केलेला आहे विच इज अगेन्स्ट द परमिशन विच हॅज गिवन बाय द PMC. पण त्याच्यामध्ये मुख्यतः परमिशन हे PMCने दिली नव्हती पाहिजे बिकॉज इट्स अ रेसिडेन्शियल एरिया, रहिवासी एरिया. तुम्ही आजूबाजूला परिसर जर बघितला हा प्युअर रेसिडेन्शियल एरिया आहे. ह्या रेसिडेन्शियल एरियामध्ये अशा तुम्ही जर
गुत्ते, दारूचे गुत्ते जर तुम्ही उघडणार असाल तर ह्याच्यापेक्षा तर शोकांतिका काय मी बोलू शकतो. तसंच अजून कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला इथे राहण्यासाठी खूप पछतावा नाही म्हणता येणार पण खूप त्रास होतो? तर एक मोठा प्रॉब्लेम जे आहे ते हर वेडनेसडे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आम्हाला पोलिसला कॉल करायला लागतं. कारण की इथं रोज ते धिंगाणा मस्ती सगळं चालतं. लोक दारू पितात, बाहेर निघतात. इकडे तुम्ही अगर वॉक करणार इकडे आमच्या सोसायटीपर्यंत तर तुम्हाला बॉटल्स दिसणार दारूची. इथे ड्रग्सचे सिरिंजेस आम्हाला दिसायला मिळते. आणि हे जॉगर्स पार्क आहे इकडे. तर इथे खूप लहान मुले सगळे यंगस्टर्स येतात. त्यांच्यावर हे काफी परिणाम जे होते ते चांगलं नाही आहे ना ते सगळ्यांसाठी. आमची जी कम्युनिटी आहे एक रेझिडेन्शियल कम्युनिटी, स्वीट क्वायट जे कम्युनिटीचं जे आमचा दर्जा होता ते गेला आता. एंड इट इज़ कम्प्लीटली डिस्ट्रॉयड. मैं थोड़ा हिंदी में भी बोलना चाहूँगी. यहाँ पर अगर आप शाम के टाइम पे आइए, 7 बजे आइए, जब पार्क खुला होता है, लेडीज़ बहुत सारी जो होती है प्रैम में बच्चों को, छोटे छोटे बच्चों को लेके आती है. यहाँ पर इनकी वैले पार्किंग चलती है, वो बीच में गाड़ी रुका देते हैं. राइट. अब वहाँ गाड़ी रुकाते हैं तो प्रैम वाले जो मदर्स और बच्चे पेरेंट्स जो आते हैं वो कैसे यहाँ तक आएंगे जॉगर्स पार्क तक? उनको खुद पार्किंग नहीं मिलती है कभी कभी क्योंकि इनकी गाड़ियाँ पार्क होती है वीकेंड पे. ओके. और अभी भी हम सुन रहे मतलब जर आपण नीट ऐकलं की त्यांचा हसण्याचा आवाज इथपर्यंत येतोय. आणि त्यासोबतच हे जे काही आहे मद्यप्राशन ते करतात, बाहेर इथे रस्त्यांवरती विचित्र पार्किंग करतात, रॅश ड्रायव्हिंगचं पण देखील आपण आता इथे बराच वेळ झालो उभे आहेत. त्यासोबतच जे परमिशनचे जे त्रुटी आहेत तर परमिशन इथे त्यांना रेसिडेन्शियलमध्ये कशी मिळाली? तुमचं NOC होतं का त्याला? नाही, आमची NOC नाही दिली आहे आणि आम्हाला माहीत पण नाही पडलं केव्हा हे सगळं चालू झालं. अँड आम्हाला तर नंतर कळलं की हे परमिशन बारसाठी दिली आहे. ओके. हिच्या पूर्वी इकडे एक सलोन होता. ओके. चांगलं सलोन होता, वेल नोन. आणि तसं कमर्शियल काय झालं तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. सॉफ्टवेअर कंपनी आहे, सलोन आहे, स्कूल आहे, डे केअर आहे. वी डोंट हॅव अ प्रॉब्लेम. आम्हाला तिच्याशी काय प्रॉब्लेम नाही आहे. आम्हाला हे प्रॉब्लेम आहे की हे दारूचे अड्डे आमच्या घराच्या जवळ आम्हाला नाही पाहिजे. आणि तुम्ही आत्तापर्यंत कितीदा पोलीस प्रशासन असू दे किंवा पुणे महानगरपालिका प्रशासन असू दे, कितीदा तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलेला आहात, कितीदा आवाज उठवलेला आहे, त्यांचं त्याच्यावरती काय प्रतिक्रिया होती किंवा काय कारवाई त्यांनी दिली? तुम्ही आता हा सर्वेसुद्धा केला, काय आहे त्या सर्वेमध्ये नेमकं? तर हे मेधाताई कुलकर्णी मॅडमनी आम्हाला सपोर्ट केला आहे. आणि आम्ही 3 वर्षांनी ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही बोलत आहे. आम्ही PMCकडे गेले, एक्साईजकडे गेले, कलेक्टर, कमिशनर सगळ्याकडे जाऊन आले. प्रॉब्लेम हे आहे की PMCने ला जे कारवाई केली पाहिजे सगळं ते रॉन्ग चाललं आहे. 3-4 बार उन्होंने बोला है कि कार्रवाई होगी, लेकिन कार्रवाई हुई नहीं है. हम बार बार जाते हैं, सबके पास गए हैं, कमिश्नर को, PMC कमिश्नर को हमने जाके बोला है लास्ट और एनक्रोचमेंट का क्या बोला है? हमने बोला है कि देखो प्लान पे जो है उसका क्लियर आके एडमिनिस्ट्रेशन ने आके खुद देखा है. मेधाताई के गाइडेंस के अंडर जो ये सर्वे हुआ था जिसमें सिटीजन्स और PMC, एक्साइज, कलेक्टर सबका साथ में एक मीटिंग हुआ था. ये आई थिंक इंडिया में पहली बार ऐसा कभी कोई इनिशिएटिव लिया गया मेधाताई के गाइडेंस के अंडर, जहाँ सब लोगों ने साथ में मिलके एक प्रॉब्लम सॉल्व करने की कोशिश की है. ये बहुत बड़ी बात है. यू नो, ये उनकी लीडरशिप है कि उन्होंने एक्चुअली इसके बारे में किया है. तो एन्क्रोचमेंट का आप बता रहे थे कि क्या प्रॉब्लेम है? मतलब तिकडे तुम्ही म्हणलं की पार्किंग दाखवली पण पार्किंग ॲक्च्युअली नाही आहे, मग लायसन्स कुठलं तरी वेगळंच आहे. काय नेमकं ते प्रॉब्लेम है? तो जो ओपन स्पेस है वो ओपन स्पेस छोड़ना होता है. ओपन स्पेस, और जब कोई भी कमर्शियल इस्टेब्लिशमेंट होती है तो 8 या 10 फुट का उसका एंट्रेंस होना चाहिए. यहाँ पे 3 फुट
का या 4 फुट से भी छोटा दरवाज़ा उन लोगों ने बनाया है। और ये बनाया गया है पोर्शे के एक्सीडेंट के बाद, क्योंकि क्या हो रहा था कि ये लोग हमको डिस्टर्ब करते रहते थे, तो हम आके वीडियोस बनाते थे। तो इन लोगों ने अभी क्या तरीका निकाला है कि हम इसको दरवाज़ा बना देते तो आप अंदर नहीं देख सकते, राइट। तो अभी उन्होंने ये तरीका निकाला है, लेकिन खुद पीएमसी के जो अथॉरिटीज़ थे जो सर्वे में आए थे हमारे सामने, उन्होंने बोला है कि आपके पास पार्किंग नहीं है, आपने ये एनक्रोचमेंट किया है, आपने ये हाइट बढ़ाई है, ये अलाउड नहीं है, ये ओपन स्पेस है, इसमें तो आप डाइनिंग नहीं रख सकते हो, आप परमिट रूम में लिकर सर्व कर सकते हो, बाहर नहीं सर्व कर सकते हो। लेकिन फिर भी कुछ नहीं हुआ है, सब कुछ वैसे का वैसा है जैसे सर्वे के दिन से पहले था, सर्वे के नेक्स्ट डे से वैसा ही सब कुछ चल रहा है, कोई फरक नहीं पड़ा। तुम्ही या सगळ्यातनं काय अपील कराल? कारण नुकतंच जे पावसाळी अधिवेशन झालं तिकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणलं होतं की सगळं सुरळीत चालू आहे कल्याणीनगरमध्ये, पण प्रेक्षकांना पण आवर्जून सांगू इच्छिते की हे इकडे राहतात, 100 ते 200 मीटरवरती यांचं घर आहे। तुम्ही जर एक नजर या एरियामध्ये फिरवली तर सगळा हा रेसिडेन्शियल एरिया आहे। इकडे वेगवेगळ्या वयोगटातले लोक राहतात, काही लहान मुलं आहेत, काही वृद्ध आहेत, काहींचे एग्झॅम्स असतात, असे अनेक वयोगटातले इथे लोक राहतात, तरी देखील इथे परमिशन कशी काय मिळते हा तर प्रश्न आहेच आहे। तर मॅम तुमचं यातनं काय अपील आहे? कारण जे देवेंद्र फडणवीस म्हणले की सगळं सुरळीत चालू आहे, तर खरंच सुरळीत चालू आहे का? CM फडणवीसला मी हे सांगणार की एक तो पीएमसी 3 टाइम प्रॉपर्टी टैक्स लेती है ये कमर्शियल इस्टेब्लिशमेंट से, और उनको रेगुलराइज कर रही है। जो इलीगल है वो इलीगल है, उसको रेगुलराइज करने का मतलब नहीं है। ये तो आप ना मतलब ये करना चाह रहे हो कि एक्चुअली इलीगल है पर हम उस पर बैंडेड लगा रहे हैं दिखाने के लिए कि सब सही चल रहा है। तो एक तो वो बंद कीजिए, क्योंकि सिटीजन्स को राइट्स पता है हमारे, हमको लीगैलिटीज़ पता है, हमको पता है कि लॉ को कैसे मोड़ा और तोड़ा जा रहा है यहाँ पर। दूसरी बात ये है कि मिस्टर फडणवीस को मैं ये बोलना चाहूँगी कि अगर सब कुछ इतना अच्छा होता तो हम इस टाइम पे रात के 11 साढ़े 11 बजे रास्ते पे नहीं होते, यहाँ पर इंटरव्यूज़ नहीं दे रहे होते। और ये बहुत शर्म की बात है कि हमारी कम्युनिटी जहाँ पे हम मैक्सिमम प्रॉपर्टी टैक्स देते हैं, कोरेगांव पार्क कल्याणी नगर वाले मैक्सिमम प्रॉपर्टी टैक्स देते हैं, और हमारा ये हाल है कि हमको रात को चैन की नींद सोने का भी इतना भी हमारा राइट नहीं है। कॉन्स्टिट्यूशन बोलता है राइट टू पीसफुल लिविंग। मिस्टर फडणवीस, ऑल वी आर आस्किंग फॉर इज़ राइट टू पीसफुल लिविंग, एंड हम भी आपकी लाडकी बहन है, हमारे लिए भी कुछ कीजिए प्लीज़। थैंक यू। ऑफकोर्स जसं आपण बघितलं आता की सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित झालेला आहे की ह्यांना आपण म्हणतो ना चैन की नींद कब मिलेगी असा इथे प्रश्न उपस्थित झालेला आहे। कारण या एका शांत परिसरामध्ये जवळपास 3 ते 4 पब हे चालतात, काही रेस्टॉरंट्स आहेत, काही पब्स आहेत, पण सगळ्यात पहिले मुद्दा हा येतो की इकडे कुठले असे विचारवंत आहेत की ज्यांनी एका रेसिडेन्शियल एरियामध्ये 4 रेस्टॉरंट्सला, एका पबला लायसन्स दिलं, त्यासोबतच मद्यप्राशनचं देखील लायसन्स तिथे देण्यात आलं। आणि ह्या सगळ्या त्रुटी असताना तरी देखील जेव्हा हे रहिवासी इकडचे आवाज उठवत आहेत, तरी तिकडे पावसाळी अधिवेशनात म्हटलं जातं की सगळं सुरळीत चालू आहे। आपण ह्यांच्याचकडनं आत्ता ऐकलं की काहीच सुरळीत नाही आहे। ज्या 3 लोकेशन्सला आत्ता आपण गेलो, सगळ्यात पहिले जिकडे गेलो होतो तिकडनं देखील जे पोर्शेचा अपघात झाला तो 1 किलोमीटरवरती होता। दुसरं परगोलाच्या इकडे गेलो, तिकडनं देखील 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती होता। आणि आत्ता आपण जिकडे आहोत कॉबलर अँड क्रू या पबच्या इथे, तिकडनं देखील 700 मीटरच्या अंतरावरती तो पोर्शे अपघात झालेला आहे। तर जे पिक्चर एक पोर्ट्रे केलं जातं आहे की कल्याणी नगरमध्ये सगळं सुरळीत आहे, तर ते खरंच सुरळीत आहे का हा तर प्रश्न आहेच आहे, आणि तो कदाचित पुढे जाऊन जुना देखील होईल। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की इकडे एका रेसिडेन्शियल एरियामध्ये परवानगी मिळतेच कशी एका पबला चालवण्यासाठी, हा आता सगळ्यात मोठा इथे प्रश्न उपस्थित झालेला आहे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।